तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य केलंय बाळासाहेब थोरात यांनी। काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची मला 100% खात्री असल्याचं थोरातांनी म्हटलंय। त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणुका आहेत आणि याकरता या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो। मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे। त्याकरता आपण सगळ्यांनी काम करा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। रमेश चेन्नीथाला यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा वगैरे 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 हे कोणी नाही, 3 प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि कोणाला अशी संकुमे असेल लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे ते भविष्यात कळेल। पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे या संदर्भात। काँग्रेस पक्षाला लोकसभेत धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे या संदर्भात। काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला। या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या। हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही। पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला, आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे, काँग्रेसचा कशाला वाढायला पाहिजे? आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे। आत्मविश्वास होता, विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी 3 पक्षांनी एकत्र राहावं लागेल। आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना। 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचा आहे, काय आहे, कसा आहे, तो अभ्यासाचा विषय ठरेल। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर झालेली महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणूक यानंतरची परिस्थिती, यामध्ये कशा प्रकारे आपण अजिबात काही बदल नाही। 3ही पक्ष लोकसभेला ज्या मजबूतीने एकत्र लढले त्याच पद्धतीनं आम्ही विधानसभा सुद्धा लढलो। लोकसभेला जागा वाटप हे अधिक सोपं होतं कारण 48 जागांचंच चर्चा करायची होती। विधानसभेला 288 जागांचा विषय आहे, 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत, त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे। मग माननीय शरद पवार जे असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले जे असतील, की आमच्या मित्र पक्षांना सुद्धा आमच्याबरोबर सामावून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ। हे काय असतं, 3री आघाडी जी असते ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते। 3री आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात, त्यांना काही अडचणीचे विषय असतात, मग ते 3री आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात। आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो। खरं म्हणजे
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे. पण महाविकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या, त्यासाठी पैशांचा वापर करायचा, पदांचा वापर करायचा, असं धोरण मला आत्ता दिसतं या क्षणी.